अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। हिंदूंचा जवळपास 500 वर्षांपासूनचा हा संघर्ष आता सफल होणार आहे। याच निमित्ताने जय महाराष्ट्र रामाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा छोटासा प्रयत्न करते। मर्यादा, प्रेम, संयम, त्याग, असीम धैर्य, पराक्रम यांचा उत्तम संगम म्हणजे रामायण। अयोध्येचा राजा असूनही रामाला वनवासात जावं लागलं। मानवी जीवनातील सर्व भोग श्रीरामांना भोगावे लागले। आयुष्य कसे जगावे याचा आदर्श म्हणजे प्रभू राम यांचं आयुष्य। प्रभू रामांचं बालपण कसं होतं आणि प्रभू राम यांचं त्यांच्या भावंडांसोबतचं नातं कसं होतं हे आज आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत। प्रभू राम आणि त्यांचं बंधुप्रेम या विशेष कार्यक्रमात। तर पुत्रप्राप्तीच्या इच्छेसाठी राजा दशरथाच्या आज्ञेवरून वशिष्ठजींनी शृंगी ऋषींना बोलावून त्यांच्यासोबत शुभ पुत्रकामेष्ठ यज्ञ केला। या यज्ञानंतर कौसल्या आणि इतर प्रिय राण्यांना एक एक फळ खाऊ घालून पुत्रप्राप्ती झाली। पुराणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म हा त्रेतायुग आणि द्वापार युगातील संधिकालात झालेला आहे। परंतु आधुनिक संशोधनानुसार भगवान श्रीरामांचा जन्म हा इसवी सन पूर्व 5114 वर्षांपूर्वी झालेला, म्हणजेच आजपासून त्यांचा जन्म 7136 वर्षांपूर्वी। श्रीराम यांचा जन्म भारतातील शरयू नदीजवळ असलेल्या अयोध्येत झाला आणि याच अयोध्या भूमीवर आता प्रभू श्रीराम यांच्या जन्माच्या ठिकाणी बालकराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। भगवान राम लहानपणापासूनच अतिशय शांत स्वभावाचे शूर पुरुष होते। मर्यादांना त्यांनी नेहमीच सर्वोच्च स्थान दिलेले आहे, म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून ओळखले जातं। त्यांचं राज्य हे न्याय्य आणि सुखी मानलं जातं, म्हणूनच जेव्हा जेव्हा भारतामध्ये स्वराज्याची चर्चा होते तेव्हा तेव्हा रामराज्य किंवा रामाच्या राज्याचं उदाहरण दिलं जातं। धर्ममार्गावर चालणाऱ्या रामाने आपल्या 3 भावांसह गुरु वशिष्ठांकडून शिक्षण घेतलं। किशोरवयातच गुरु विश्वामित्रांनी जंगलामध्ये राक्षसांनी निर्माण केलेली दंगल संपवण्यासाठी रामांना सोबत घेतलं आणि या कार्यामध्ये प्रभू रामांसोबत त्यांचा धाकटा भाऊ लक्ष्मणही होता। तर याच संदर्भात अभ्यासक काय म्हणतात पाहूयात। श्रीराम आणि त्याचे बंधू यांच्यामध्ये एक प्रकारचं जे प्रेम आहे ते अद्वैताचं प्रेम आहे। ते परस्परांपासून भिन्न मानत नव्हते। आणि सगळ्यात गंमत अशी आहे ना की राम भरत हे दोघेही परस्परांचे सावत्र बंधू आहेत। या दोघांचे लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे सुद्धा सावत्र बंधू आहेत, पण लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे सख्खे भाऊ आहेत। पण या 4ही भावंडांमध्ये सख्या भावासारखं प्रेम होतं। एकमेकांवरती ते जीव टाकायचे। कोणालाही वेदना झाली तर ती वेदना चौघांच्याही नेत्रातून आपल्याला व्यक्त झालेली दिसायची। तर आदर्श भावंडे म्हणून आजही राम लक्ष्मणाच्या जोडीचं नेहमीच उदाहरण दिलं जातं। धर्म, तत्व, मर्यादा यांचा रामानेही तंतोतंत पालन केलं। वनवासातही लक्ष्मणाने रामाला एकटं जाऊ दिलं नाही, त्याने वनवासात जाणं पसंत केलं श्रीरामांसोबत। प्रभू श्रीरामांना लक्ष्मणाने कधीच एकटं सोडलं नाही। वनवास हा फक्त प्रभू श्रीरामांना मिळाला होता, मात्र त्यांच्या सोबत लक्ष्मण सुद्धा गेला। क्षीरसागरात शेषनागावर आरूढ असलेल्या विष्णूंचं छायाचित्र आपण अनेकदा बघतो आणि लक्ष्मण हा त्याच शेषनागाचा अवतार आहे असं मानलं जातं। वनवासात सीता आणि रामाला त्रास द्यायला जेव्हा रावणाची बहीण शूर्पणखा आली तेव्हा लक्ष्मणाने तिचं नाक कापलं आणि स्वतःच्या या अवमानाचा सूड घेण्यासाठी रावणास राम, सीता आणि लक्ष्मण याविरुद्ध फितवलं आणि त्यामुळेच रावणाने सीतेस पळवून नेलं आणि पुढे सारं रामायण घडलं।
रामाचे लक्ष्मणावर आणि लक्ष्मणाचे रामावर उत्कट प्रेम होते. रामा वाचून लक्ष्मण स्वतंत्रपणे जीवन जगूच शकत नव्हता. आपल्या हे लक्षात येतं की ज्या वेळेला 14 वर्षाचा वनवास रामाला भोगायला लागणार हे लक्ष्मणाला ज्या वेळेला कळलं, त्यावेळेला लक्ष्मण रामाबरोबर जायला निघाला. तो त्याच्याबरोबर त्याच्या सावलीप्रमाणे राहिला. इतकं अतूट असं नातं राम आणि लक्ष्मणामध्ये आहे. राम हा लक्ष्मणाचा भविष्य प्राण, तर लक्ष्मण रामाचा भविष्य प्राण होता. हे दोघेही अत्यंत पराक्रमी होते. आपल्या आणखीन एक गोष्ट लक्षात येते की ज्या वेळेला विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे रामाची मागणी करण्यासाठी आले होते, त्यावेळेला त्यांच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी राम लक्ष्मणाची जोडी गेली होती. ते एकमेकांपासून वेगळे राहत नाहीत हे विश्वामित्रांनाही माहिती होतं, म्हणून ते दोघांनाही बरोबर घेऊन गेले. तर प्रभुरामांचा दुसरा भाऊ म्हणजे भरत. भरत हा प्रभुरामांचा धाकटा आणि राणी कैकईचा पुत्र. भरताचा रामावर प्रचंड प्रेम. भरताची आई कैकईच्या वचनामुळे राम वनवासात गेले आणि आपल्या मुलाला राज्य मिळावं म्हणून कैकईने हे सगळं केलं होतं. मात्र भरताला कधीच या राज्याचा मोह नव्हता आणि राम वनवासात गेल्यानंतर भरताने अतिशय जड अंतःकरणाने राज्यभार सांभाळला. मात्र प्रभुरामांची पादुका त्याने नेहमीच सिंहासनावर ठेवली आणि भरताने संन्यासी रूपात राहून रामराज्य सांभाळलं. त्याला सिंहासनाचा मोह कधीच नव्हता. आपल्याला अनेक कृतींमधून भरताने हे जाणवून दिलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. धर्मपरायण भरत हा सुदर्शन चक्राचा अवतार होता असं मानलं जातं. तर श्री विष्णूंचा प्रभावी अस्त्र म्हणून सुदर्शन चक्राचा उल्लेख केला जातो. श्रीराम आणि भरत यांच्यामध्येही अशाच प्रकारचा बंधुभाव होता. म्हणून कैकईने ज्या वेळेला रामाला वनवासात धाडलं हे भरताला कळल्यानंतर भरत हा तिला मारायला उठला, पण त्यांनी मारलं नाही. त्यावेळेला त्याच्या असं ध्यानात आलं की आपण जर आपल्याच आईला मारलं तर आईच्या हत्येचा दोष तर आपल्याला लागेलच, पण आपण रामाच्या मनातून उतरून जाऊ. रामाच्या मनातून उतरून जाण्याची भीती त्याला अधिक होती की मातृहत्येच्या पापापेक्षा जास्त. हा भरत रामा वाचून जगूच शकत नव्हता, पण तो निर्गुण उपासक असल्यासारखा होता. कारण ज्या वेळेला राम वनवासात निघून गेला त्यावेळेला राज्याचा अधिकार त्याला प्राप्त झालेला असताना तो त्यांनी स्वीकारला नाही. उलट रामाच्या पादुका त्यांनी सिंहासनावर ठेवल्या आणि मग त्या रामाचा प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार भरतानी सांभाळलेला आहे. त्याला आपण स्वतंत्र राजा व्हावं रामाच्या अनुपस्थितीत असं स्वप्नात सुद्धा वाटलं नाही. हे रामाबद्दलचं प्रेम आपल्याला दिसून येतं. तर राम, लक्ष्मण, भरत यांचा सर्वात धाकटा बंधू म्हणजे शत्रुघ्न. शत्रुघ्न हा देखील अवतारी पुरुष होता. शत्रुघ्न हा शंखाचा अवतार मानला जातो. राम, लक्ष्मण, भरत यांनी अवतार कार्याची सांगता केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ शत्रुघ्न देखील समाधीस्थ होतो असं सांगितलं जातं. तर सीता माता हा देवी लक्ष्मीचा अंश होती असं मान्यता आहे. पाहुयात या संदर्भात दुर्गेश परुळेकर काय म्हणतायत. लक्ष्मण आणि भरत यांचं जसं रामावरती प्रेम होतं तसंच शत्रुघ्नचंही रामावरती प्रेम होतं. ज्या वेळेला भरताकडून शत्रुघ्नला कळलं की मंथरा दासी जी आहे तीच ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे आणि म्हणून रामाला वनवास भोगावा लागला, त्यावेळेला शत्रुघ्न चिडला. तो त्या मंथरेला मारायला निघाला आणि त्याला अडवण्यासाठी ज्या वेळेला कैकईमध्ये आली त्यावेळेला कैकईला सुद्धा त्यांनी ढकलून दिलं. पण भरतानी त्याची समजूत काढली आणि भरतानी शत्रुघ्नला सांगितलं की बाबा रे असं करू नकोस, नाहीतर आपण रामाच्या दृष्टीतून उतरून जाऊ. राम आपल्याला कायमचा सोडून निघून जाईल आणि रामापासून वेगळं राहणं आपल्याला चालणार नाही. आपलं मन थाऱ्यावर राहणार नाही, म्हणून आपण त्यांना क्षमा केली पाहिजे. म्हणून त्या दोघांनी कैकईला आणि मंथरेला क्षमा केलेलं आपल्याला दिसतं. हे यामागे रामाचंच प्रेम कारणीभूत आहे.
जगत कल्याणासाठी श्री विष्णूंनी प्रत्येक युगामध्ये अवतार घेतलेले आणि रावण वधासाठी श्री विष्णूंनी राम अवतार धारण केला। धर्म, तत्व, मर्यादा यांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे रामायण। रामायणाच्या निमित्ताने घालून देण्याचं अवतार कार्य त्यांनी केलेले आहे। अवतार असूनही मानवी जीवनाचे भोग भोगावे लागतात। आपले कर्म आणि आपले आचरण यातून मानव देवपणाला गवसणी घालू शकतो असाही संदेश यातून मिळतो। पण त्यांच्यासोबत शेषनाग, सुदर्शन चक्र आणि शंख यांनीही आपापले अवतार धारण केले होते आणि जे की दुसरे कोणी नसून भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हेच होते। श्रीरामादी 4 बंधूंचं प्रेम आपल्या आचरणात आणण्यासाठी आपल्याला एकच करणं आवश्यक आहे, ते म्हणजे परस्परांवरती निस्सेम, निरलय, निरपेक्ष प्रेम केलं पाहिजे। तो आणि मी वेगळा नाही, आपल्या हितातच त्यांचं हित आणि त्यांच्या हितात आपलं हित आहे हा भाव मनामध्ये जागा झाला पाहिजे। तसंच आपण एकाच पित्याच्या पोटी जन्माला आलेले आहोत आणि आपला भ्रातृभाव आपण जतन केला पाहिजे ही ओढ प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे। तसंच कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून आपल्या भावाभावामध्ये अंतर पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। जसा राम वनवासात जायला निघाला तसा लक्ष्मण त्याच्या मागोमाग निघाला, त्याचप्रमाणे भरतावरती शत्रुघ्नाचं प्रेम होतं, रामावरती लक्ष्मणाचं प्रेम होतं। हे आपल्या मोठ्या भावांवरती उत्कट प्रेम करायचे, त्यांच्या वाचून स्वतःचं जीवन व्यर्थ आहे असं त्यांना वाटायचं। ही भावना ज्या वेळेला आपल्या मनात येईल तो खरा सुदीन ठरेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। यासह जय विशेष मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।